तुझ्या साथीने. भाग 12. लग्नानंतर मिस्टर हरीश यांनी ईधाला काहीतरी खायला म्हणून कॅन्टीनमध्ये नेलं. सकाळपासून तिने काहीही खाल्लं नव्हतं तर आरुष अमृता सोबत होता. तू या नात्यात खुश आहेस ना आरुष? लेटून असताना अमृताने आरुषला विचारलं जो तिच्या जवळच्या स्टूलवर बसला होता आणि तो बोलत होता. खूप खुश आहे मी. आता मी तिला आयुष्यभर त्रास देईन. आरुषने हसून हे खोडकरपणे सांगितलं तेव्हा अमृताचं मनही हलकं झालं. खबरदार जर तू तिला त्रास दिलास तर मी तुझे कान ओढून घेईन. अमृताने त्याचा कान व्यवस्थित पकडला होता. आहाई आता मी पक्का तिला त्रास देईन. आरुष म्हणाला. नाही आरुष तिला त्रास देऊ नकोस. तिला कधीच त्रास देऊ नकोस. ती खूप नाजूक आणि संवेदनशील आहे. तिने आधीच पुरेसा त्रास सहन केला आहे. तिला आणखी त्रास देऊ नकोस. यावेळी अमृता यांनी ते गांभीर्याने घेत म्हटलं तर तोही गंभीर झाला. आई तुला वाटतं मी तिला त्रास देऊ देईन? आरुषने त्यांचा हात धरून विचारलं आणि त्या मंद हसल्या. नाही पण तरीही नेहमी तिची काळजी घे. अमृताने आशेने विचारलं होतं. मी खूप काळजी घेईन तिची. कधीच काहीच त्रास होऊ देणार नाही. हा फक्त संडेला सकाळी लवकर उठून पराठे नक्कीच बनवायला सांगेल. तो म्हणाला. मग ते दोघी हसले. चल. खोडकर कुठला. त्याच्या कपाळावर हलकच थोपटत अमृताने असं म्हटलं आणि त्याही मनमोकळ्या हसल्या. चल आता हे सूप पी आणि लवकर बरी हो. मग मला तुम्हाला माझ्या लग्नाचं जेवण पण तर खायचं आहे ना. बाजूच्या टेबलवरून सूपची वाटी उचलून चमच्याने भरून त्यांना देऊ करताना आरुष खोडकरपणे म्हणाला. जे त्यांनी हसतमुखाने स्वीकारलं. पण लग्नाचं जेवण खायचं त्यांचा नशिबात नव्हतं. ईधा आणि आरुषच्या लग्नानंतर अमृता शांत झोपी गेल्या ज्या दुसऱ्या दिवशी सकाळी ती उठल्याच नाही. कदाचित त्यांनाही त्यांच्या मृत्यूची जाणीव झाली असेल आणि म्हणूनच जाण्यापूर्वी त्यांनी ईधाला आरुषच्या हवाली केली होती. ईधा आणि आरुष यांच्यावर मोठं संकट आलं होतं. ईधाने तिची आई गमावली होती तर आरुषनेही दुसऱ्यांदा त्याची आई गमावली होती. रडत रडत ईधाची अवस्था वाईट झाली होती. आरुषची अंतर्गत स्थितीही खूप वाईट होती पण त्याला ईधाची काळजी घ्यावी लागत होती त्यामुळे तो पुन्हा पुन्हा स्वतःवर नियंत्रण ठेवत होता. मिस्टर हरीश यांनाही त्यांच्या निधनाबद्दल दुःख झालं. तेही वारंवार ईधाला आपलं मानत होते. पण ती त्यांच्या संवेदनांसाठी परकी होत होती. कधी ती नवऱ्याला मिठी मारून रडायची तर कधी हरीश यांना किंवा एखाद्या स्त्री नातेवाईकाला. अमृता यांच्या अंत्यसंस्काराची सर्व व्यवस्था आरुष आणि त्याच्या डॅडने केली होती. आजूबाजूचे सर्व लोक आणि नातेवाईक आले होते. रिहानला ही माहिती देण्यात आली. मात्र तो लगेच पोहोचू शकला नाही. 3 दिवसांनी तो आला. या काळात ईधा इतकी रडली होती की तिचे अश्रूही सुकले होते. आरुष आणि त्याचे डॅड सतत तिच्यासोबत होते. बरेच पाहुणे निघून गेले होते. ईधासोबत अजून काही नातेवाईक होते. पण तिला ना स्वतःची जाणीव होती ना घराची. हा जेव्हा तिचा भाऊ आला तेव्हा तिचे डोळे नक्कीच पुन्हा अश्रूंनी भरले होते. भावाला मिठी मारून ती खूप रडली. शेवटी तो तिचा भाऊ होता. कुठेतरी रक्ताची लालसा येते आणि अशा वेळी ती सर्व काही विसरली होती. आईच्या जाण्याने रिहानलाही दुःख झालं. ईधाला भेटल्यानंतर तिची वहिनीही रडली फक्त जगाला दाखवण्यासाठी. दुसरीकडे अमृताला गमावल्यानंतर आरुषचंही मन दुखलं होतं त्याने दुसऱ्यांदा आई गमावली होती. आठवडाभर त्याचे डोळे लाल होते. अमृताने तिची काळजी घेण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर टाकली म्हणून तो आता ईधासमोर रडला नाही आणि पण तो एकांतात अश्रू ढाळत होता. तुम्ही काय विचार करत आहात? रीना वहिनीने रिहानला विचारलं जो किती वेळ त्याच पोझिशनमध्ये बसला होता. काही नाही. ईधाला घेऊन जाण्याचा विचार करत होतो. रिहान आपल्या बायकोकडे चोरलेल्या नजरेने बघत म्हणाला. आज अमृताला सोडून 20 दिवस झाले. आता त्यालाही परत जायचं होतं. अशा स्थितीत रिहानला ईधाला इथं एकटं सोडणं योग्य वाटले नाही. कदाचित आईच्या जाण्याने काही भावना जागृत झाल्या होत्या. तेव्हा तो हे बोलला. काय म्हणायचंय तुम्हाला तुम्ही तिला सोबत घेणार आहात? रीना वहिनी म्हणाली. रीना ती आता इथे एकटी कशी राहणार? रिहान बायकोला समजावत म्हणाला. ती एकटी कुठे आहे? आरुष सोबत लग्न झाल्यावर आई गेली आहे. तुम्ही तिला त्याच्यासोबत पाठवा. तिला सोबत घेण्याची गरज नाहीये. जणू काही रीनाने या समस्येवर तोडगा काढला होता. रीना आईला सोडून 20 दिवस झाले आहेत. अशा परिस्थितीत मी तिला एकटं कशी सोडू? रिहानला आपल्या पत्नीची ही गोष्ट फारशी आवडली नाही. मग मी कुठे लग्न थाटामाटात करायला सांगते. साधेपणाने करून देऊया आणि लग्न हे आज नाही तर उद्या व्हायचंच आहे. मग आत्ताच करा.
रीना कोणत्याही किंमतीत इधाला सोबत घ्यायला तयार नव्हती. रिहान गप्प झाला. भावाच्या शांततेने इधा छतावरून खाली येत होती तेव्हा तिला समजलं की तिच्या भावाने म्हणणं मान्य केलं आहे. इधाच्या डोळ्यात पाणी आलं. सावकाश चालत ती आईच्या खोलीत आली. येताच पुन्हा एकदा तिला अश्रू अनावर झाले. दुसऱ्या दिवशी अपेक्षेप्रमाणे रिहानने तिचं गोष्ट इधाला सांगितली जी तिने आदल्या रात्री ऐकली होती. पण त्याचं रात्री तिने ठरवलं होतं की काय करायचं ते. त्यामुळे भावाने तिला पाठवणीबद्दल विचारलं असता तिने स्पष्ट नकार दिला. तिला पाठवणी नको होती. ज्या नात्याला तिचं मन आजतागायत स्वीकारू शकलं नव्हतं त्या नात्यात जखडून ती आरुषसोबत कशी जाणार होती. नाही, ती असं करणार नव्हती. तिने तिच्या भावाला जाण्याची परवानगी दिली होती. हे ऐकून रिहान अस्वस्थ झाला आणि संध्याकाळी जेव्हा आरुष आला तेव्हा त्याने आरुषला त्याचा आणि ईदचा निर्णय सांगितला. आरुषला रिहानाबद्दल वाईट वाटत होतं पण सध्या त्याला इधाची काळजी वाटत होती. त्यामुळेच तो बऱ्याच दिवसांनी तिच्याकडे आला होता. ती टेरेसवर उभी रिकाम्या डोळ्यांनी खाली पाहत होती. तो हळूच चालत तिच्या जवळ थांबला. इधा तशीच उभी राहिली. तू इथे का उभी आहेस? रेलिंगला टेकून आरुषने तिचा सामना केला. दादाने पाठवलं आहे. खाली बघत इधाने विचारलं तेव्हा आरुष क्षणभर शांत झाला. तू घरी जायला का नकार देत आहेस? आरुषने तिच्या चेहऱ्याकडे बघत शब्दात विचारलं. अशा परिस्थितीत त्याने मुद्दाम असभ्य शब्द वापरले नाहीत. कारण मला जायचं नाहीये, इधा सपाटपणे म्हणाली. हे बघ इधा, मला माहीत आहे आईचं जाणं हा तुझ्यासाठी खूप मोठा धक्का आहे. तो माझ्यासाठीही आहे. मीही माझी आई गमावली आहे. पण जे निघून जातात त्यांच्यासोबत आपण जाऊ शकत नाही ना. जगावं लागतं. तू पण सावर स्वतःला आणि घरी चल. आरुषने तिला समजावत सांगितलं नाही तर त्यालाही रडावंस वाटतं होतं. मी तुला सांगितलं ना मला जायचं नाहीये. यावेळी इधा काहीशा आडमुठ्या स्वरात म्हणाला. का? तू का नाही बोलते यायला? यावेळी आरुषनेही काहीशा कडक स्वरात विचारलं. कारण मी या नात्यावर नाही मानत. आणि नातं नसताना मी काय येऊ तुझ्यासोबत तुझ्या घरी? हे माझं घर आहे, मी इथेच राहणार. यावेळी इधाने त्याच्याकडे बघत कठोरपणे उत्तर दिलं. तिचे गुलाबी डोळे अजूनच गुलाबी झाले होते. आरुषला जरा धक्काच बसला पण त्याने लगेच स्वतःवर नियंत्रण ठेवलं. इधा बघ, मला हे माहितीये की हे नातं अगदी अचानक जोडलंय. कदाचित तुझं मन आत्ता ते स्वीकारू शकत नाहीये. तू तुझा वेळ घे. ट्रस्ट मी काही अधिकार गाजवत नाहीये तुझ्यावर. फक्त हा हट करू नकोस आणि घरी चल. आरुषने अगदी प्रामाणिकपणे तिला समजावलं होतं. वेळ घेऊ ना, काल या नात्यात माझी इच्छा होती ना आज आहे ना भविष्यात कधी असणार. तू मला कितीही वेळ दिलास तरी मी या लग्नाला कधीच सहमत होणार नाही. मी हे लग्न मान्य करणार नाही. हे लग्न मी फक्त माझ्या आईसाठी केलं होतं, आता ती नाही आहे त्यामुळे या लग्नाला आणि या नात्याला काहीही अर्थ नाहीये. तू मला डिवोर्स दे. इधा रागाच्या भरात बोलत चालली होती. इधा, आरुष लगेच ओरडला. इधा क्षणभर घाबरली. तिच्या सुंदर डोळ्यांतून अचानक अनेक अश्रू वाहू लागले. बस, अजून एक शब्द नाही. दादाची उद्या फ्लाईट आहे. तुझं सामान बांध, मी उद्या येईन तुला घ्यायला. आरुष तिच्याकडे बघत म्हणाला आणि मग न थांबता तिच्या आश्चर्यचकित चेहऱ्याकडे एक नजर टाकली आणि पायऱ्यांकडे निघाला आणि ती सुंदर अस्पष्ट डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत राहिली. मग अचानक ती ढसाढसा रडायला लागली. आरुष विचित्र मन स्थितीत गाडी चालवत होता. त्याच्या मनात इधाचे शब्द घुमत होते आणि तो जो विचार करत होता की इधा या नात्यासाठी तयार आहे, तिच्या अशा बोलण्याने त्याची सर्व शांतता क्षणात नाहीशी झाली होती. तो इधाच्या लायकीचा नाही पण आता नातं जुळलं होतं तर आता तिला सोडून जाण्याची हिंमत होत नव्हती आणि ती किती इमोशनल आहे हेही त्याला चांगलंच माहीत होतं. भावनेच्या भरात तिने एक निर्णय घेतला होता जो तिच्या बाजूने अत्यंत चुकीचा ठरला. तो तिला ही चूक पुन्हा करू देऊ शकत नव्हता आणि मग तेव्हा तर तिची आई होती तिच्यासोबत, आता ती एकटी आहे. आता तो तिला सोडून जाऊ शकत नव्हता. आईने तिची जबाबदारी आरुषवर सोपवली होती आणि तो ते पूर्ण करणार होता. त्याला थोडं कडक व्हावं लागलं तरी तो इधाला या जगात सोडू शकत नव्हता. ती त्याची मैत्रीण, त्याचं प्रेम, त्याची बायको आहे, तो हे कधीच विसरणार नव्हता. तो तिच्यासाठी स्वतःला पूर्णपणे बदलणार होता पण तिला कुठेही जाऊ देणार नव्हता. तिचा भाऊ तिच्यासोबत असता तर तो तिच्याशी कधीच कठोर झाला नसता पण तिचा भाऊ स्वतः तिला ओझ्यासारखं फेकून देऊ इच्छित होता. म्हणूनच आज तो तिच्यासोबत इतका काटेकोरपणे वागला होता आणि या सगळ्यापेक्षा त्याला वेदना देणारं काही असेल तर ते म्हणजे इधाचा विचित्रपणा.
इधाला हे नातं मान्य नव्हतं, तिला त्याच्यासोबत राहायचं नव्हतं, यामुळे त्याचं मन खूप दुखावलं. तो इधाच्या प्रेमात पडला होता आणि ती नातं संपवायच्या मागे होती. ती त्याला घटस्फोट मागत होती. आरुषने एक धक्का देऊन गाडी थांबवली आणि स्टेअरिंग व्हीलवर डोकं ठेवलं. त्याला या शब्दांच्या पलीकडे काही ऐकायचं किंवा विचार करायचा नव्हता. तिच्या या शब्दांनी त्याच्या आत वेदनेची लाट पसरवली होती. नाही नाही नाही, असं कधीच होणार नाही. इधा माझ्यासोबतच राहील. मी तिला माझ्या प्रेमाची जाणीव करून देईल. मी तिला कुठेही जाऊ देणार नाही. ती फक्त माझी आहे. स्टेअरिंगवरून डोकं उचलून आरुष म्हणाला आणि गाडी पुढे सरकवली. उद्या तो तिला घरी घेऊन जाणार होता. हे गाईज, कसा वाटला आजचा भाग कळवा. जाईल का इधा त्याच्यासोबत? कळेल का ती त्याला एक्सेप्ट? बघूया काय होईल पुढे, त्यासाठी वाचत राहा तुझ्या साथीने.